चला, आज एका खूपच इंटरेस्टिंग आणि खरं तर भविष्य घडवणाऱ्या संकल्पनेबद्दल बोलूया. ती म्हणजे AI चालित नेता. जॉफ वुड्स यांनी त्यांच्या द AI ड्रिव्हन लीडर या पुस्तकात एक जबरदस्त आयडिया मांडली आहे. ते म्हणतात, AI हे फक्त कामं करणारे एक टूल नाहीये, तर ते आपल्या विचार प्रक्रियेतलं एक महत्त्वाचं स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे. मग काय आहे ही संकल्पना नेमकी? चला समजून घेऊया. तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, AI म्हणजे नेमकं काय? ते फक्त एक साधन आहे की आपल्यासाठी एक धोका आहे की मग एक स्ट्रॅटेजिक पार्टनर? हे पुस्तक नेमकं याच प्रश्नाच्या मुळाशी जातं आणि आपल्याला विचार करायला लावणारा एक नवीन दृष्टिकोन देतं. तर पुस्तकातली पहिली आणि सगळ्यात मोठी आयडिया आहे AIला एक नवीन स्ट्रॅटेजिक पार्टनर म्हणून बघणं. आणि याचा अर्थ काय? तर फक्त साध्या ऑटोमेशनच्या म्हणजे कामं आपोआप करून घेण्याच्या पलीकडे जाऊन विचार करणं. आता बघा, AIकडे पाहण्याचे 2 अगदी वेगवेगळे मार्ग आहेत आणि त्यात खरंच खूप मोठा फरक आहे. एकीकडे आहे जुना दृष्टिकोन, जिथे AI म्हणजे काय तर फक्त ऑटोमेशन, माणसांची जागा घेणं आणि आपल्याला तयार उत्तरं देणं. पण दुसरीकडे या पुस्तकात एक नवीन विचार मांडलाय. इथे AI आपली क्षमता वाढवतं, आपल्या विचार प्रक्रियेला अधिक चांगलं बनवतं आणि सगळ्यात भारी म्हणजे ते आपल्याला योग्य प्रश्न विचारायला शिकवतं. आता हे ऐका, ही कल्पनाच किती भारी आहे बघा. विचार करा, AI एक अशा इंटरव्ह्यूअर सारखं काम करतं जे आपल्यातला बायस किंवा पूर्वग्रह बाजूला सारतं. ते असे काही प्रश्न विचारतं की आपल्या विचारांमधले ब्लाइंड स्पॉट समोर येतात, अशा गोष्टी ज्या आपल्या सहजासहजी लक्षातही येत नाहीत. म्हणजे हा एक असा पार्टनर आहे जो आपल्या विचारांना चॅलेंज करतो आणि त्यामुळे आपले निर्णय अजून चांगले होतात. ओके, तर मग AIला असा पार्टनर बनवण्याचा नेमका फायदा काय? तर उत्तर आहे 10x ग्रोथ शिफ्ट. सोप्या भाषेत सांगायचं तर रोजच्या धावपळीतून आणि छोट्या मोठ्या कामांच्या गोंधळातून बाहेर पडून खऱ्या महत्त्वाच्या स्ट्रॅटेजिक कामांवर लक्ष केंद्रित करणं. आणि ह्या बदलाचा पाया आहे सुप्रसिद्ध 80-20 प्रिन्सिपल. ही आयडिया काय सांगते? तर 10 पट वाढ साधायची असेल तर 80% कमी महत्त्वाची कामं सोडून द्या आणि आपला पूर्ण फोकस फक्त त्या 20% कामांवर ठेवा ज्यातून खरा फरक पडतो. आणि हो, इथेच AIची खरी जादू सुरू होते. पण खरं सांगायचं तर आजची परिस्थिती काय आहे? बहुतेक लीडर्सचा 80% वेळ हा कमी महत्त्वाच्या ऑपरेशनल कामांमध्येच अडकून राहतो आणि जे खरी स्ट्रॅटेजिक कामं आहेत त्यांच्यासाठी उरतो फक्त 20% वेळ. विचार करा, AI नेमकं हेच चित्र उलटं करायला मदत करतं. आणि विचार करा, जेव्हा लीडर्स आपला 80% वेळ त्या 20% महत्त्वाच्या कामांवर लावतील तेव्हा काय होईल? तेव्हाच खऱ्या अर्थाने 10x ग्रोथ म्हणजे 10 पट वाढीची शक्यता निर्माण होते. आणि हेच या पुस्तकाचं मुख्य प्रॉमिस आहे. हे काहीतरी स्वप्नवत नाहीये, तर योग्य स्ट्रॅटेजी वापरून हे शक्य आहे. बरं, हे सगळं ऐकायला तर छान वाटतंय, पण हे प्रत्यक्षात आणायचं कसं? म्हणजे AI सोबत असा संवाद साधायचा तरी कसा? त्यासाठीच लेखक एक खूप भारी फ्रेमवर्क देतात ज्याचं नाव आहे CRIT. हे AI सोबतच्या आपल्या कम्युनिकेशनला एका वेगळ्याच लेवलवर घेऊन जातं. तर हा CRIT फ्रेमवर्क काय आहे? सोपा आहे. C म्हणजे कॉन्टेक्स्ट, म्हणजे AIला सांगा की नक्की परिस्थिती काय आहे, त्याला पूर्ण बॅकग्राऊंड द्या. मग R म्हणजे रोल, AIला एक भूमिका द्या. म्हणा तू एक स्ट्रॅटेजिक कन्सल्टंट आहेस असं समज. यामुळे उत्तरं खूप चांगली मिळतात. पुढे I म्हणजे इंटरव्ह्यू. AIला सांगा की मला उलट प्रश्न विचार जोपर्यंत तुला सगळं स्पष्ट होत नाही. आणि शेवटी T म्हणजे टास्क. त्याला नेमकं सांगा की काय काम करून हवंय, कोणता आउटपुट हवंय. या पद्धतीने संवाद साधला की AIकडून मिळणारी उत्तरं खूप जास्त उपयुक्त असतात. चला, आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया, ॲक्शन प्लॅन. म्हणजे एखाद्या लीडरला हे सगळं सुरू करायचं असेल तर पहिली पावले कोणती उचलायला हवी? तर इथे 3 सोप्या स्टेप्स आहेत. स्टेप नंबर 1, स्वतः प्रयोग करा. लीडरने आधी स्वतःच्या 20% महत्त्वाच्या कामांवर AI वापरून बघायला हवं, म्हणजे त्याची ताकद कळेल. स्टेप नंबर 2, 80-20 नुसार डेलिगेट करा. जी 80% कमी महत्त्वाची कामं आहेत ती ओळखून AIला द्यायला सुरुवात करा. आणि स्टेप नंबर 3, हळूहळू पुढे जा. एकदम सगळ्या टीममध्ये लागू करण्याऐवजी आधी काही विश्वासू सिनियर लीडर्स सोबत हा प्रयोग करून बघा. आणि एक साधी पण खूपच पॉवरफुल सवय, कोणताही काम समोर आलं की स्वतःला विचारायचं, हे काम करण्यासाठी AI मला कशी मदत करू शकतं? फक्त हा एक प्रश्न विचारल्याने सुद्धा
AI वापरण्याच्या नवीन संधी सतत दिसत राहतात. ओके, पण आपण जे काही करतोय त्याचा फायदा होतोय की नाही हे कसं मोजायचं? त्यासाठी 3 गोष्टी बघायच्या. 1. प्रोडक्टिव्हिटी. आपली काम करण्याची पद्धत जास्त फास्ट आणि स्मार्ट झाली आहे का? 2. एफिशियन्सी. आपल्या प्रक्रिया सोप्या आणि सुटसुटीत झाल्या आहेत का? आणि 3. व्हॅल्यू. आपलं काम म्हणजे आउटपुट जास्त क्रिएटिव्ह आणि प्रभावी झालं आहे का? खरं तर या सगळ्या चर्चेचं सार एकाच वाक्यात आहे. खरा बदल फक्त कामं डेलिगेट करण्याचं नाहीये, तर विचार करण्याची प्रक्रिया डेलिगेट करण्याचा आहे. AIला फक्त कामं देण्याऐवजी त्याला विचार करायला लावणं हाच खरा गेम चेंजर आहे. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. असं कोणतं 80% काम आहे जे सध्या आपल्या स्ट्रॅटेजीला पुढे जाण्यापासून रोखतंय? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?